नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. जिल्हा सहकारी बँक ही सर्वसामान्य जनतेची आणि कष्टकरी शेतकरी बांधवांना नवसंजीवनी आर्थिक स्रोत निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे, असे सांगून परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला बळकटी देण्यात येईल असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आहे आणि सर्व संचालक मंडळाने एकमताने आघाडीचे प्रदेश सहसंयोजक माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आभार मानण्यात आले. यावेळी आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे तसेच संचालक दत्तराव मायंदळे, सुनील बोंबे, रामभाऊ आरगडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्यामध्ये आपण प्रदेश संयोजक म्हणून काम केले आणि ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचे नमूद केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील 79,855 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यापैकी 9,266 पात्र शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅक फार्मर ID नसल्यामुळे त्यांना आधार प्रमाणीकरणास अडचणी येत आहेत. तरी परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रिस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगानं आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी, जिल्हा उपनिबंधक विकास जगदाळे यांची उपस्थिती होती. दिनांक 25 जुलै 2026 रोजी परभणी जिल्ह्यातील 79,855 कर्ज खात्यांची 582 कोटी रुपयांची लाभाची पहिली यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील 1,732 कर्ज खाती आणि राष्ट्रीयकृत बँकांकडील 78,123 कर्ज खात्यांचा समावेश आहे. योजनेची अंमलबजावणी MahaIT मार्फत विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. या प्रणालीवर बँकांनी परभणी जिल्ह्यातील 1,60,769 कर्ज खात्यांची माहिती सादर केली आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील 2,985 आणि राष्ट्रीयकृत बँकेकडील 1,57,784 कर्ज खात्याचा समावेश असल्याचं जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण म्हणाले, नमस्कार. परभणी जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबत कामकाज चालू आहे. सर्व शेतकरी बंधू भगिनींना माझं असं आव्हान आहे की यासाठी आवश्यक ती जी माहिती आहे आपल्याकडून ती या देणं अपेक्षित आहे. आजपर्यंत आपल्याकडे साधारणतः 1,60,769 कर्ज खात्यांना यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे आणि यापैकी आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये 79,855 शेतकऱ्यांना 582 कोटी रुपयाचं लाभाची यादी प्राप्त झालेली आहे. आपण याच्यामध्ये आपली जी बँक आहे, ज्या बँकेत आपलं कर्ज खातं आहे त्या ठिकाणी आपलं जो आधार कार्ड आहे त्याचं प्रमाणीकरण आणि ॲग्रिस्टॅक या दोन गोष्टीची पूर्तता आपण केल्यानंतर आपल्याला आपल्या अकाउंटवर आपलं जे पण 2 लाखाच्या मर्यादेतलं कर्ज आहे आणि जे आपलं थकबाकी 30 सप्टेंबर 25ची होती आणि ती थकबाकी आपण जर 31/3/26 पर्यंत भरली नाही तर ते संपूर्ण 2 लाखाच्या मर्यादेतलं कर्ज माफ होणार आहे आणि त्या बाबतीतली कार्यवाही चालू आहे. आपण फक्त करणं अपेक्षित आहे ते वेळेत आपल्या बँकेला
आपलं आधार कार्ड प्रमाणीकरण आणि ॲग्रिस्टॅक नंबर देणं आणि विहित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्या अकाउंटवर जे पण कर्ज आहे आपलं ते 2 लाखापर्यंतचं हे मुक्त होणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर यासाठी कार्यवाही करावी. आपल्या जिल्ह्यात असं दिसून येतं की आत्ता जे आपण कर्जमुक्तीचं काम करतोय त्याच्यामध्ये 79,855 शेतकऱ्यांपैकी 9,266 पात्र शेतकऱ्यांनी अजून ॲग्रिस्टॅक त्याचा काढलेला नाही. तर त्यांनी तत्काळ हा ॲग्रिस्टॅक नंबर घ्यावा. हा फार्मर आय डी नसल्यामुळे आधार प्रमाणीकरणासाठी अडचण निर्माण होते. तर आपण लवकरात लवकर संपर्क साधून तहसील कार्यालयामध्ये आणि आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांशी आपलं ॲग्रिस्टॅक नंबर आपण याच्यामध्ये तत्काळ काढून घेण्याचा आहे, जेणेकरून आपल्याला हा लाभ घेता येईल. आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानामध्ये 96 परभणी विधानसभा मतदारसंघानं उल्लेखनीय यश संपादन करत परभणी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये द्वितीय क्रमांक आणि महाराष्ट्र महापालिका क्षेत्रामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला आहे. मतदार गणना फॉर्म वितरण, संगणकीकरण आणि सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत येणारी कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण केल्यामुळे हा बहुमान प्राप्त झाला आहे. या यशामागं मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी परभणी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि काटेकोर अंमलबजावणीद्वारे मोलाचं नेतृत्व केलं. परभणी विधानसभा मतदारसंघात एकूण 3,43,921 मतदार असून त्यांच्यासाठी 100% गणना फॉर्म छापून आणि वितरित करण्यात आले आहेत. यापैकी 2,79,015 गणना फॉर्मचे संगणकीकरण पूर्ण झाले असून 64,906 अनकलेक्टेबल फॉर्म्स असे एकूण 100% काम पूर्ण झाले आहे. या संपूर्ण अभियानादरम्यान जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण तसेच महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी परभणी अरुणा संगेवार यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झालं आहे. परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रधारकांविरोधात प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगानं दिनांक 5 ऑगस्ट रोजी पोलीस स्थानक नवामुंडा हद्दीत सिटी टीमने धाडसी कारवाई करत एका आरोपीस गावठी पिस्तूल, 30 जिवंत काडतुसे आणि स्कॉर्पिओ वाहनासह ताब्यात घेतले. 5 ऑगस्ट रोजी रात्री 10च्या सुमारामध्ये परभणी शहरातील सावली रेस्ट हाऊस समोर बीट क्रमांक 5 हद्दीत संशयितरित्या उभ्या असलेल्या काळा रंगाच्या स्कॉर्पिओ जी MH 38 AK 0533 या वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान या वाहनामध्ये एक गावठी लोखंडी पिस्टल, लोखंडी मॅगझिन आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी नागेश उर्फ नागोराव गंगाधर हरबळे राहणार धामणगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली यास ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व कारवाईमध्ये 10,31,500 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सवणकर, पोलीस अंमलदार सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, मधुकर चट्टे, नेताजी गीते, रणजित आगळे, महेश पांगरकर, निलेश परसोडे, संजय पुरी, मोहम्मद इम्रान, धोत्रे, सपकाळ या सर्वांनी मिळून ही कारवाई केली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.